मी कुंडवाडचा एक सामान्य शेतकरी आहे आणि माझ्या बोरला ज्या वेळेला बोरवेलपासून पाण्यापासून जरा माझ्या पिकावर परिणाम दिसायला लागला, त्याला पाणी क्षारमय असं वाटायला लागलं आणि उबिकॅन जे वॉटर कंडिशनर आहे यांच्याकडे मी संपर्क साधला आणि साधल्यानंतर त्यांच्याकडे पाणी तपासलं तर त्याचे क्षाराचे प्रमाण होते आणि मी तसा कुंडवाड माझं नाव अण्णासो चौगुले, मी शेतकरी संघटनेत काम करतो आणि त्यामुळं मला ह्या कंपनीची संपर्क साधता आला मला आणि त्या कंपनीच्या माणसांनी पाणी तपासलं, पाण्यात क्षाराचं प्रमाण दिसलं आणि मग मी निर्णय घेतला की हा बसून बघूया, वॉटर कंडिशनर बसून बघूया. बसवल्यानंतर जो मला फरक जाणवायला लागला, साधारण 7-8 वर्ष झाली आता बसवून, मग त्यावेळेला माझ्या पिकावर जे पीक जे उठत नव्हतं किंवा वटत नव्हतं ते आता एकाच वर्षात रिझल्ट यायला लागले आणि तिथनं मग ऊसासारखं पीक असून दे किंवा केळीसारखं पीक, मका घेतलेला आहे, भाजीपाला घेतलेला आहे, डबू घेतलेला आहे आणि मग आत्ता तर ऊसाचं माझं पीक आहे, तिथं समोर पीक दिसतंय. तर आता मी राहिले त्या शेतात वॉटर कंडिशनर आहे, त्या शेतात ह्या वेळेला 96 टनाचं माझं उतार आहे का माझ्या स्थानिक कारखान्याला, जवाहर कारखान्याला ऊस गेलेला आहे आणि त्याचं पुढचं समोरचं पीक माझ्यासमोर आहे, ते मी 100 टनाचं माझं टार्गेट आहे आणि ते मी ह्या वॉटर कंडिशनरच्या माध्यमातून ते पूर्ण करू असं मला वाटतं आहे. आणि मग जी माझी जमीन जी पहिला जी पांढरं पडणं किंवा तेलकट पडणं होत होतं ते आता पूर्ण बंद झालं आहे, कारण 7-8 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे पूर्ण क्षार गेलेत असं मला तर वाटायला लागलं आहे. ज्या जमिनीत तर क्षाराचं प्रमाण आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांनी खरं म्हणजे याचा उपयोग करावा, कारण मी एक शेतकरी संघटनेत काम करणारा माणूस आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, त्याला सन्मानानं स्वाभिमानानं जगायला यायला पाहिजे, त्यासाठी हे एक माध्यम चांगलं आहे असं माझं मत आहे.